तर भाऊ की नमस्कार, स्वागत करतो तुमचं आपल्या एका छोट्याशा 10-15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज बैलपोळा आपल्या शेतकऱ्याचा सण आणि या सणानिमित्त आपल्या घरी पण भरपूर जनावर आहेत. तुम्ही गेले ब्लॉगमध्ये बघता आहोत, कारण ब्लॉगमध्ये आपण जनावर टाकतोच. तर आता या बैलपोळ्यानिमित्त आपल्याला सगळी जनावर धुवून घ्यायची, ती शिंग पॉलिश करायची, ती कलर करायचा आहे. थोडासा कलर वगैरे टाकून त्यांना एकदम मस्त रंगवतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसं सजवतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर आधी पोळ्यांचा वास लय भारी यायला घरातून. तर बघू आधी पोळ्या वगैरे कशा झाल्या तुम्हाला दाखवतो. चला फॉलो मी. हे बघा आपल्या पोळ्या बनवायला चालू आहेत सध्या तरी. काय काय आहे बघा, कणिक. हे बघा अशा पोळ्या केल्या त्या. कशा दिसते त्या पोळ्या? भारी दिसतल्या भाऊ. आता तर पाणी सुटले, पण काय करायचं, आधी जनावरांना निवड दाखवल्याशिवाय खायला भेटणार नाही आपल्याला. तर मित्रांनो, पोळ्या बघून तर लय पोटाला दिसते, असं कावळ वाढायला लागले. तर ते भुका पण लागले त्या. पण आधी जनावर मला काय करायचं, धुवून सगळे सजवून घ्यायची ती, आणि नंतर पोळ्या पण तुम्ही आधी निवड दाखवल्यानंतर. चला तर आता तुम्हाला मी काय करतो, आधी म्हशी कशा दिसतो ते दाखवतो. आणि चला आता बघू पुढे पण काय होते काय नाही. तर मित्रांनो, पोळी कशी बनवते ते आपण बघू जरा थांबून इथं. हे बघा, थांबा, दादाला कृष्णाला पुरण देऊ तुला खायला. दादा जरा आकर, चल आकर घे, धरो आकर. चपाती केली नाही मम्मीने अजून, पोळ्या चालू आहेत. थांब जरा. तरी असा मोदक करून घेतलाय बघा आधी, त्यात पुरण टाकून. हे खाली पेपर का टाकलाय? बर बर. अजून काय काय केलं? भाजी केली आहे का? आणि भजी बनवायची आहेत आता, बनवले. बर बर. वा 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 वा, पोळ्यांचा वास तर लय भारी सुटलाय मित्रांनो. पोळी फुगली पाहिजे बरं का. फुगल का नाही? होय, फुगन की. बर बर, तोवर आपण भाजी बघून घेऊ जरा. भाजी कसं काय केली? ही येळवण्याची भाजी म्हणते त्याला. वा वा, एकदम बघूनच तोंडात पाणी सुटाले मित्रांनो माझ्या. तर चला आता बघू पोळी फुगते का नाही आधी. फुगायला लागली बा मित्रांनो पोळी. वा वा वा. बा कसली पुरी फुगली आणि फुगली पोळी राव मित्रांनो. फुटते का काय आता काय माहित. मस्त मस्त फुगली एकदम. अशी बायको सुगरण लागते बघा. चला मॅडम, जाऊ का आता? फुटली पोळी तुमची. चला मित्रांनो, आता आपण आधी म्हैस रंगवून घेऊ. आधी ते शिंग घासतो मी. चला तर. अशी घाण निघते याच्यातून. नाद असतो. काय म्हणतात ते, हॅशटॅग म्हशीवाला म्हणले आणि काम आहे. काय खो राधा, चल गोरी. पोशाख कसा वाटला असता? बरमुड्यावर इन्शर्ट केलाय मी. चला मित्रांनो, इकीचं तर शिंग झाले आता पॉलिश करून. आता आपण राधीकडे जाऊ. राधीची म्हणजे का पॉलिश करायची मित्रांनो. आणि यांना धुवायचंय, पण अजून कलर लावायचा आहे. भरपूर काम आहे. आधी पटपट उरकून घेऊ. व्हिडिओ जास्त मोठा नाही होऊ द्यायचा आपल्याला, कारण तुमच्याकडे एवढा वेळ नसते मला माहित आहे. थोडक्यात थोडकं तुम्हाला दाखवावं लागते. चला मित्रांनो, नक्की व्हिडिओ बघा सगळा शेवटपर्यंत. परत
का धुवायचंय आता. रात्री खंड म्हणून घेतलं होतं त्यासाठी राहिलेल्या हळद त्याला. तर अशा आता दोन्ही पण म्हशी धुवून घेतो मित्रांनो. दोन्ही धुताना दाखवायला असतं पण कसा व्हिडिओ लय लांब होईल. तर आपण आता डायरेक्ट दुसरी म्हशी धुताना व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, नाहीतर किंवा रंग करतानाच. तोपर्यंत आता धुवून घेतो आधी मित्रांनो. चला मित्रांनो, आता ही लाल कलर आणलाय आपण शेंगांना देऊ म्हशीच्या. आमच्या दीक्षा मॅडम शेंगांना कलर द्यायला ते बघा. मॅडम नाव काय? मम्मी आहे काय? बर बर बर. इकडं बघ रे कृष्णा जरा, इकडं बघ की पप्पाकडे, बघ की पप्पाकडे बाळा. सांग कलर द्यायला म्हणा आम्ही शेंगांना. बर बर बर. कानाला लागल बर का. तर मित्रांनो असं चालू आहे आमचं आता रंगकाम. दादा कलर घे बाळा, तिकडे दे पप्पा. तुझ्या हाताला लागायला कृष्ण सगळा. तर हे बघा भावांनो, आपण आपल्या जनावरांसाठी एवढं आणलंय. एक गाळ्यात घालायचं गोंडा येतं, ही गाळ्यात घालायची काळी माळ आहे, ही कवड्याची माळ, 2 गांठ्या आहेत त्या. ही गाळ्यात बांधण्यासाठी त्यांची आणलेलं आहे आपण. हे 2 आहेत ती बघा.
ही कलर आहे, गुलाल आहे कोरडा अंगावर टाकायसाठी, ही शिंगात बांधायला गोंड, ही शिळीला बारकी माळ, पलीकडं आहे ती शिळीसाठी दाव. तर हा असा एवढा सारा जमा आहे मित्रांनो आपल्याकडं. चला तर आता ह्यांना बांधून घेऊ सगळं गळ्यात व्यवस्थित. तर कसा वाटला साज कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. दिसतंय हत्यार नादफळा ना नादफळा. सगळ्यांना हॅप्पी पोळा मित्रांनो. बैल पोळ्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा. या आता इकडे जरा हे बी बात असं रंगवलंय. चला आपल्या मोठ्या म्हशीकडे जावा राजीकडे. मित्रांनो आता आपण शेळीला रंगवू थोडं. आपली मैना शेळीला हळद सगळं झालं. कसं वाटतंय मित्रांनो, कसं झालंय सजवून. मालकच असा आहे बघा, बरमुड्यावर इन शर्ट करून मालक साधा राहिला. व्हिडिओ कसा वाटला आपल्याला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता जरा पोळ्या खाऊ, जरा दुधात मिक्स करून मस्त मध्ये. तर चला आता पोळ्याकडे तुम्हाला मित्रांनो. चला तर मित्रांनो, हे बघा आता काय जनावरांच्या पोटपूजेचा टाइम झाला सगळा. त्यांना खायला वगैरे ठुलोय आता व्यवस्थित एकदम. पण आता मालक लय उपाशी आहे जोरदार. आधी मालकाच्या पोटपूजेचा प्रश्न मिटवला पाहिजे. आता मी उपास सोडतो मित्रांनो. आपण काय करू, पुरणपोळीकडे जरा ध्यान देऊ. चला तर तुम्हाला दाखवतो पुरणपोळी कशी काय झाली. तर मित्रांनो आता बघा पोटपूजा करतो पोळी. इकडं काय भजी पापडी, अरे वा वा, कुरवड्या. इकडं पोळ्या आहेत त्या बघा मित्रांनो. आणि इकडं आपलं आवडतं दूध, पलीकडे भात, आणि आणखीन काय येळवण्याची भाजी. अरे वा वा वा, वाढचल ताटा. दूध आणि पोळी वाढा आधी. तर कसं काय मित्रांनो बेत आजचा पुरणपोळीचा. थोडी येळवण्याची भाजी ते फुलपात्रामध्ये प्यायला मला.
झणझणीत झाली मित्रांनो. चला तर आता हा ब्लॉग इथे शेवट करू आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना हॅपी पोळा, पोळ्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा. झालं तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.